विचारतायत. मला एक आठवतंय विलास, की जेव्हा खडसेंनी राजीनामा दिला होता, हं. तेव्हा अशीच एक समिती बनली होती, ज्याचं नाव झोटिंग कमिटी होतं. हो. त्याचाही एक अहवाल तयार झाला होता. तो अहवाल आजपर्यंत महाराष्ट्रापुढे आलेला नाहीये. हं, याच्यावरनं मी जे सगळ्या महाराष्ट्राला समजायचंय, ते त्यांनी समजून जावं. प्रत्येक वेळेस कुठलीही घटना घडली, की एक उच्चस्तरीय समितीची स्थापना होते. पण हं, ती उच्चस्तरीय समिती पैसे खर्च करून, आमचे कराचे पैसे खर्च करून जे अहवाल तयार करते, तो देखील बाहेर जाहीर करण्याची तसदी हं, देवेंद्र फडणवीस घेत नाहीत. हं. म्हणून मला वाटतं, की आत्ताच्या घटकेला मी इनफॅक्ट काल जेव्हा बावनकुळेंना भेटले, मी म्हटलं एक जनप्रतिनिधी म्हणून एका व्यक्तीला त्या समितीवर घेतलं पाहिजे. मला नका घेऊ, विजय कुंभारना घ्या, की असा कोणीतरी व्यक्ती पाहिजे, की ज्याच्यावर जनतेचा विश्वास असेल हं. आणि अशा व्यक्तीचं तिथे असणं गरजेचं आहे. आता जे ते म्हणाले प्रवक्ते विकासजी, तर विकासजी आपल्याला नम्रतेने मला सांगायचंय, की काल मी देखील हेच मांडलं होतं, की ही जी सो कॉल्ड समिती बनली आहे, त्याच्यापुढे सगळं मुद्देसूद मांडण्याची परवानगी मला मिळावी आणि त्याचा तसं मी पत्र देखील बावनकुळेंना देणार आहे. ठीक आहे. ज्याला आपण आपल्यासोबत डिपोज अजित करणं चव्हाण म्हणतो. आहेत, सहमुख्य प्रवक्ते भाजपचे. अजितराव, तुम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरं जाता, तेव्हा फार घोषणा देत असता. तुम्ही पार्टी विथ डिफरन्स आहात. तुम्हाला भ्रष्टाचार अजिबात चालत नाही. ना खाऊंगा, ना खाने दूंगा हा तुमचा नारा आहे. मग आज तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले लोक अशा प्रकारे भूखंडची भूखंड खातायत, इतके गंभीर आरोप होत आहेत. मग तुम्ही सगळं फक्त बघत बसणार आहात? तुम्ही राजीनामा घेणार नाहीयेत? विलाजी या विषयामध्ये प्रथमदर्शनी त्या ज्या कोण शीतल तेजवानी आहेत, हं, म्हणजे मोठ्या ज्या कंपन्या असतात, त्या कंपन्यांची महाराष्ट्रात काय देशामध्ये जमिनीचा व्यवहार करण्याची एक पद्धत असते. तिथला कोणतरी स्थानिक एजंट असतो, कुठलीतरी एक लोकल कंपनी असते. ती सगळे तिथले जे काय वादविवाद मिटवून एखाद्या मोठ्या कंपनीला अप्रोच होते आणि तसा तो व्यवहार होतो. मला हं, विकासराव पासलकर आता जे म्हणाले, हं. तेच घेऊन पुढे जायचंय. या विषयामध्ये माझे नेते आदरणीय